नमस्कार. मी ओंकार पेंडसे आणि आज आपलं ब्राह्मण सेवा संघाच्या या पॉडकास्ट सीरीजमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. अ, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. अ, आज आपल्याबरोबर अतिशय तज्ञ जाणकार आलेले आहेत जयंत परांजपे सर. त्यांच्याकडनं आपण फायनान्स या विषयावरती आपण मार्गदर्शन घेणार आहोत. थोडक्यात मी जरा जयंत सरांची ओळख करून देतो. जयंत परांजपे सर हे नमस्कार. नमस्कार. हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड येतात. त्यानंतर त्याने एम-बी-ए केलेलं आहे. एम-बी-ए नंतर त्याने अनेक काळ आय-टी क्षेत्रामध्ये काम केलं. त्यानंतर आता स्वतःची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनी इलिट्स कॅपिटल म्हणून चालवतात. त्यांचा फायनान्शियल क्षेत्रामध्ये खूप काम आहे आणि खूप त्यांचा अनुभव आहे आणि हाच अनुभव आज आपण त्यांच्याकडनं थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडनं आज मार्गदर्शन घेणार आहोत. आपण हा कार्यक्रम चालू करण्याच्या आधी एक फक्त कॅव्हेट मी देतो की आज आपण फायनान्स या विषयावरती बोलणार आहोत. तर अनेक स्टॉक्स, अनेक म्युच्युअल फंड्स यांच्याबद्दल आपण काही चर्चा करू. कोणी हा इन्व्हेस्टमेंट ॲडव्हाइस समजू नये. हे आम्ही फक्त अभ्यास ह्या दृष्टीने आम्ही ह्याच्याकडे बघत आहोत. तर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर्वात प्रथम जयंतजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात, तुम्ही फायनान्सकडे कसे वळलात? हा फार एकदम कॉमन प्रश्न आहे. प्रत्येकाला तो पडलेला असतो जेव्हा कधी मी इंटरेक्शन चालू करतो. पण कसं आहे माहितीये का, इंजिनियर काही करू शकतात हे बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे आणि त्याची प्रचिती मला पण आली आहे. म्हणजे मला इथे रेफरन्स द्यायला आवडेल की स्टॉक मार्केट हे ऑलवेज एक्साइटिंग होतं मला लहानपणापासून. कॉलेजपासून मी मार्केट बघायचो, पण कधी असं डेअरिंग झालं नाही. कारण स्टॉक मार्केट म्हटल्यावरती एक मनामध्ये मराठी माणसाच्या कायम भीती आहे की स्टॉक मार्केट म्हटल्यावर लॉस होणार, लोक हरतात किंवा हा सट्टा आहे. या या ऍक्च्युली काय म्हणू शकतो की ह्या माइंडसेटनेच मी ग्रो झालो. म्हणजे मी गिरगावमध्ये होतो, मग अंधेरीमध्ये होतो आणि पण तिकडे सगळा माइंडसेट असाच होता की बाबा आपण स्टॉक मार्केट पासून लांब. पण इंजिनिअरिंग करून आय-टी क्षेत्रामध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हा बरेचदा बाहेर फिरणं झालं आणि नंतर जेव्हा मी एक लास्ट बिफोर आय स्टार्ट माय बिझनेस तेव्हा मी शेवटची 4 वर्ष टेक महिन्यामधनं सेबीमध्ये प्रोजेक्ट करत होतो. मग सेबीमध्ये प्रोजेक्ट करताना अशी सिच्युएशन आली की मला स्टॉक मार्केट तसंही आवडत होतं आणि प्लस माझं स्वतःचं आय-टी प्रोफेशन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी देवानं बघायला मिळाल्या आणि तेव्हा तर मग मला माझी जी काही भीती होती ती ती पण निघून गेली किंवा मला वाटायचं की बाबा स्टॉक मार्केट मध्ये लोक का घाबरतात. पण तिथे गेल्यानंतर कळलं की सेबीने एवढे छान रूल्स बनवलेले आहेत, भरपूर त्यांच्याकडे आय वुड से स्ट्रिक्ट पॉलिसीज आहेत किंवा प्रॉपर कंट्रोल मेकॅनिझम आहे आणि आय-टीने आता ते बऱ्याचशा गोष्टी त्यांनी प्रॉपर कंट्रोल मेकॅनिझम मध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे मॅनिप्युलेशन जे पूर्वी होतं ते आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मग मला असं लक्षात आलं की बाबा ही लाईन छान आहे. इतके वर्ष आता आय-टी झालं, सो नाऊ लेट्स ट्राय समथिंग डिफरंट अँड एक्साइटिंग. कारण असं म्हणतात ना की रिस्क है तो इश्क है. सो आय थॉट की आता बिझनेस जर करायचा आहे रिस्क मध्ये तर थोडा इश्क भी होना चाहिए. मग स्टॉक मार्केटची इश्क करायचं ठरवलं मी. वाव, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि हे ॲक्च्युली तुमचं ट्रान्झिशन खूपच इंटरेस्टिंग आहे की तुम्ही पहिले रेग्युलेटरकडे काम केलं. रेग्युलेटरकडनं कशी फ्रेमवर्क आहे, मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, हे समजून एक्झॅक्टली. घेऊन आल्यामुळे तुम्हाला एक थोडासा मार्केटमध्ये येताना कॉन्फिडन्स देखील आला असेल की ऍब्सोल्युटली. की हे सेफ्टी मेकॅनिझम खूप स्ट्रॉंग आहे आपल्या इंडियामध्ये आणि इट इज नॉट जम्पिंग इन टू द डीप एंड ऑफ द सी विदाउट एनी गार्ड रेल्स असं आहे. काय म्हणजे वाटतं इथे तुम्हाला? मला एक जस्ट रेफरन्स द्यायला आवडेल. आपलं कसं स्ट्रिक्ट आहे आणि आपली इंडियन इकॉनॉमी ही इव्हॉल्विंग आहे आणि इन लास्ट 15 इयर्स आय वुड से द लॉट ऑफ रेग्युलेटरी मेजर्स हॅव टेकन केअर. म्हणजे वन ऑफ द क्लासिकल एक्झाम्पल म्हणजे दॅट टाइम ऑल्सो आय आय हॅव गॉन थ्रू दॅट एंटायर एक्सपिरियन्स. सत्यम सागा जेव्हा झाला 7 जानेवारी 2009ला, त्या तेव्हापर्यंत सेबीमध्ये असा रूल नव्हता की निफ्टीमध्ये जे स्टॉक्स आहेत त्यांना सर्किट नव्हतं. निफ्टी मधला स्टॉक पडत जातोय आणि सत्यम सारखा शेअर ₹265वरनं ₹6 टच झाला होता आणि तेव्हा काही कंट्रोल नव्हते. आणि हे झाल्यामुळे झालं कसं की वर्ल्ड वाईड आय-टीचं आपली इमेज खराब झाली इंडियाची. कारण त्या स्टॉकला वेटेज होतं बरोबर. इंडेक्समध्ये आणि त्यामुळे इंडेक्स पण
एका स्टॉकमुळे इंडेक्स भरपूर खाली पडला. सो सेबी आज इमिजिएटली रिवाय केलं त्यांचं मेकॅनिझम, आणि निफ्टीतल्या स्टॉक्सना पण सर्किट चालू झाली. यापूर्वी निफ्टीचे जे F&O मध्ये स्टॉक्स होते त्यांना सर्किट नव्हतं. आणि हम्म. जेव्हा त्यांना कळलं की ह्या एका स्टॉकमुळे, पण जे काय झालं होतं सत्यांच्या केसमध्ये, इट वॉज अ इंडिव्हिज्युअल कंपनी स्पेसिफिक कॉर्पोरेट गव्हर्नन्स इश्यू. करेक्ट. एंटायर IT इंडस्ट्री काय इंडियाची काय खराब नव्हती झाली, पण त्याच्यामुळे पिक्चर असं क्रिएट झालं, कारण त्याला वेटेज असल्यामुळे इंडेक्स जोरात ड्रॉप झाला आणि त्याचा करेक्ट. बॅड इफेक्ट झाला. मग इमिजिएटली करेक्ट. सेबीने ते सगळे चेंजेस केले, आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांनी बरेच काही रेग्युलेशन आणले की बाबा निफ्टीतले स्टॉक्स पण परफॉर्मन्स बेस्ड. म्हणजे आधी सत्यमला त्यांनी 2 महिन्यानंतर त्याला बाहेर काढला, मग बिकॉज नाऊ दे नो की सत्यमला आता रिव्हाय व्हायला बराच वेळ लागणार. मग सत्यमचं इन्साइट झालं, टेकमेंट झालं, त्याच्या 2 वर्षानंतर तो परत निफ्टीमध्ये आला. देन दॅट स्टॉक मूड आउट ऑफ द इंडेक्स अँड निफ्टी. तर असं आपलं सेबी मला वाटतं फार जागरूकतेने त्याच्यामध्ये अलर्ट असते, आणि ते इन्शुअर की बाबा इकॉनॉमीला जास्त एफेक्ट होणार नाही. करेक्ट. आणि त्यानंतर देखील बरीच अशी उदाहरणं आपण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये सेबीने अगदी स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेतलेले आहेत आणि येस, येस, येस. मार्केटला अतिशय कंट्रोलमध्ये ठेवलेलं. सो बरोबर, बरोबर. आपण मगाशी म्हटलं तसं की हा अगदी सट्टा बाजार आधी जसं म्हणायचं की काही कंट्रोल नाही रे, हे नाही, असं आता राहिलेलं नाही. आता आता खूपसं नक्कीच तसं नाहीये. स्ट्रक्चर्ड मार्केट आहे, खूप हे आहे. सो ओके, आपण थोडंसं बेसिक्सकडे परत पाठीमागे येऊया. आपण हम्म, जर हम्म, आपण असा विचार केला की आज 2025 मध्ये कोणी ग्रॅज्युएट होत असेल, पास आउट होत असेल आणि हम्म, हम्म. जॉब मार्केटमध्ये येत असेल, पहिला जॉब, पहिली नोकरी, पहिला पगार, त्याने निवेश कसा चालू करावा स्टॉक मार्केटमध्ये, का पहिले तर पडावं, पडू नये, आपण तिथनंच चालू करूया. ओके. मी आता म्हणजे मी तर आता नाऊ आपण आता 20-25 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर स्टॉक मार्केट जवळनं बघतोय. त्यामुळे मी तर सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच्या यंग पोरांनी स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपर त्याचे कोर्सेस असतात. म्हणजे NISM वरती पण याचे कोर्सेस, बेसिक कोर्सेस पण आहेत. त्यानंतर सेबी रजिस्टर्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यांच्याकडनं प्रॉपर शिकावं, किंवा बुक्स आहेत भरपूर अवेलेबल. वॉरेन बफेटची बुक्स आहेत ती वाचावी, किंवा बेसिकली त्या बुक्समधनं वाचून तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. कुठच्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला उडी घेण्याच्या आधी आपण पहिल्यांदा जो सब्जेक्ट समजून घेतला पाहिजे, आणि मग त्यात नक्की पडलं पाहिजे. कारण स्टॉक मार्केट हे आजच्या तारखेला मी तर म्हणेन की सगळ्यात जास्त रिटर्न स्टॉक मार्केटच देऊ शकतं. म्हणजे मी तर यंग पोरांना थोडा एक्स्ट्रीम सजेशन देईन, पण आय थिंक मी असं ऐकलंय माझ्या स्वतःच्या मुलाच्या क्लासमध्ये, त्यांना मध्यंतरी सांगितलं होतं की आजकाल जे CA बनतात त्यांना त्यांचे प्रोफेसर सांगतात की यू गाईज शुड टेक अ प्लेज की आय एम नॉट गोइंग टू इन्व्हेस्ट इन फिक्स्ड डिपॉझिट. आणि त्याच्या मागचं रिझन एवढंच आहे की एनी इन्व्हेस्टमेंट विच इज नॉट गोइंग टू गिव्ह यू रिटर्न्स, विच इज लेसर दॅन युअर इन्फ्लेशन, देन दॅट इन्व्हेस्टमेंट इज अ डेड इन्व्हेस्टमेंट. मग ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काय फायद्याचीच नाहीये. जर स्टॉक तुमचं इन्फ्लेशन आहे 7-8% आणि FD पण तुम्हाला 7-8% देणार, देन व्हॉट यू आर अचिव्हिंग? नथिंग. त्यामुळे आजकालची जी फायनान्शियल सेगमेंटमधली जी यंग जनरेशन आहे, किंवा जनरेशन Z म्हणू शकतो, किंवा अजून अल्फा, ते ते मुलं आता FD मध्ये तर इन्व्हेस्ट करणारच नाहीयेत. ते मार्केट प्रॉपर शिकणार आणि त्यांनी इन्व्हेस्ट करावं. किंवा आपलंच एक्झाम्पल घे. आपल्या आधी आपले आई बाबा पोस्टाच्या स्कीम मध्ये टाकायचे, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन. आजकाल करेक्ट. आपण जातो का कोणी पोस्ट ऑफिसमध्ये? नाही ना. सो नाव दॅट ट्रान्झिशन इज हॅपनिंग. सो आय थिंक नाव पीपल आर मूव्हिंग टुवर्ड्स स्टॉक मार्केट, आणि दॅट पर्सेंटेज विल कीप इन्क्रीजिंग. करेक्ट. आपण कोविडमध्ये देखील बघितलं की अचानक लोकांकडे एक्झॅक्टली. सगळेच आले आणि आय थिंक आपला आधी 2 कोटीचा बेस होता, जो एकदम 15 कोटी का येस, 45 येस, येस. कोटी, मला एक्झॅक्ट फिगर आता आठवत नाहीये, पण तो इट लिव्ह फ्रॉम कोविडच्या टाइममध्ये. बरोबर. म्हणजे सो डीमॅट अकाउंटचा येस. असं टक्का होता त्यापूर्वी, अराउंड 7.5% काहीतरी डीमॅट अकाउंट होतं. का 5%च्या आसपास. तो आता 12.5-15% आसपास. म्हणजे वेन यू करेक्ट. टेक 18 to 60 इयर्स अर्निंग इन्कमचा जो ग्रुप आहे, त्याच्यामधले पर्सेंटेज जर बघितले, तर ते आजच्या 12 ते 15% लोकांचे डीमॅट आहे. तरी हा पण फार कमी आहे. डेव्हलप कंट्रीजमध्ये दॅट इज गोइंग अबव 40-50%. त्यामुळे अजून भरपूर गॅप बाकी आहे. करेक्ट. करेक्ट. सो आपण पण ॲक्च्युली असं होतं ना की थोडंसं ॲक्च्युली हा प्रश्न मी तुम्हाला मगाशी ह्या
करता विचार लागला. आत्ताच आपण काल परवाची न्यूज बघितली तर परत इन्फ्लुएन्सर्सना सेबी हे करतंय. बरोबर, बरोबर. तर आणि त्या इन्फ्लुएन्सर्सच्या नादी लागून बरेच लोकांचे बरेच पैसे आत्ता पण जात आहेत. म्हणजे ऍक्च्युली हां. बरोबर, बरोबर. बोला, बोला. यू कंटिन्यू. सो सो म्हणजे की आजही जेव्हा इन्फॉर्मेशन जसं तुम्ही म्हणाल, की पुस्तकं वाचावी, हे माहिती करावी, चांगले कोर्सेस करावे. सेबी ने ऑथराइज्ड लोकांकडनं जे कोर्सेस आहेत ते करावे. हे न करता मुलं जर नुसते ऑनलाईन YouTubeवरती इन्फ्लुएन्सर्सना बघून निवेश करणार असतील, तर मग त्यांना तुम्ही पहिलं पाऊल कसं टाकावं? ह्याचं तुम्ही कसं सजेशन द्याल? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, ऍक्च्युली इन्फ्लुएन्सर जे आहेत ते बेसिकली जे किंवा ट्रेडिंग टेक्नॉलॉजीने जे काम करतात, ट्रेडिंग मेंटॅलिटीने, ते फास्ट मनी आहे. त्यांना असं पटकन त्यांना वाटतं की बाबा ₹5,00,000 टाकले आणि दिवसभरात पटकन अ, ₹50,000 मिळाले, 10% किंवा 25,000 जस्ट क्विकली मिळाले. येस, ते पॉसिबल असतं, पण त्याच्यासाठी तो इट इज मोर काइंड ऑफ की ट्रेडर्स आणि जुगारी वृत्ती आहे ती. कारण त्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्ही ते पर्टिक्युलर स्टॉकची मूव्हमेंट किंवा व्हेरियस पॅरामीटर्स जसं टेक्निकल ते तुम्ही रीड करता आणि त्याच्या मागे लागता. पण हे हे त्यात होतं कसं, जेव्हा मार्केट तुम्हाला सपोर्टिव्ह असतं किंवा जेव्हा तुम्हाला मार्केट सपोर्टिव्ह तेव्हा ते मूव्हमेंट चालतात. पण ज्या दिवशी तुमचा लॉस होतो, त्या माणसाला स्टॉप लॉसचा कन्सेप्ट माहिती नसेल किंवा आपल्याला एखादा आपला ट्रेड चुकीच्या डायरेक्शनमध्ये गेला, तर तिथे लॉस बुक करून बाहेर यायला पाहिजे. हे जर कळत नसेल तर मग लॉसेस होतात. लोकांना फक्त ब्राउनी पिक्चर चांगलं वाटतं, की बाबा तो एखादा एक्सपर्ट सांगतो, की बाबा आज मी 10 लॉट घेतले आणि 1,50,000 कमवलेत. पण ते लोकं हे सांगतात का, की बाबा अ, आज माझे 50,000 पण लॉस झाला, की 2,00,000 लॉस झालाय. आणि मी असे पण ट्रेडर्स बघितलेले आहेत, की एका ग्रुपवरती ते सांगतात, की एक XYZ स्टॉक आपण बाय करा. दुसऱ्या ग्रुपवरती सांगतात XYZ स्टॉक सेल करा. हं. आणि मग जिकडे त्यांना प्रॉफिट होतो, तो ट्रेड ते दाखवतात. पण आता हे लहान पोरांना, की जे यंग पोरं असतात, ते त्यांना वाटतं, की "अरे, हा सही आहे बंदा" किंवा "आपण ह्याला फॉलो करूया." पण ॲट द सेम टाईम त्या माणसाने त्याची पोझिशन इनडायरेक्टली दुसऱ्या बोल्टवरती हेज केलेली असते. पण हे हे कोणाला माहितीच नसतं, की बाबा तो त्यामुळे एका साइडला प्लस मायनस होती पोझिशन दाखवतो. म्हणजे शॉर्ट सेलिंग करतात एका साइडला बायिंग करतात. हं. तर असे प्रकार असतात. त्यामुळे तुम्हाला जेवढं वाटतं ना, तेवढं ते ईझी नाहीये, की पण मग काय असतं, की तुला लाईव्ह ट्रेड दाखवला जातो आणि मग तुम्हाला वाटतं, "अरे क्या बात है! मी ₹5,00,000 लावले आणि मला ₹50,000 मिळाले एका दिवसामध्ये. मग जॉब कशाला करायचा? आपण ट्रेडिंगच करू." मग अशी ती माइंडसेट आणि अशी ती मेंटॅलिटी बिल्ड होते. आणि त्या गोष्टींवरती अ, सेबीचं इन शॉर्ट अशा टाईपचं जे काही गोष्टी चालू असतात, ते सेबी मायन्यूटली सर्व्हेलन्स त्यांची टीम फार स्ट्राँग आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर 2-3 वर्ष त्याच्या गोष्टी बघितल्या जातात. नंतर मग ते ॲक्शन घेतात. असं नाही की पटकन काय झालं. त्यांच्याकडे प्रॉपर असतात सेबीकडे अ, मी म्हणेन की प्रूफ्स असतात. त्याच्यानंतर ते करतात. करेक्ट. आपण परत एकदा आपल्या उदाहरणाकडे जाऊया. जे हं. आपण हे केलं, की 25 वर्षाचा समज कोणी असेल, आज 2025 मध्ये बरोबर. ग्रॅज्युएट होतोय. अ, आपण असं उदाहरणार्थ धरूया, की त्याला 50,000 पगार मिळतोय. अ, आपण हेही हं, हं. कन्सिडर करूया, की घरी त्याचं काही लायबिलिटी नाहीये, की घरी त्याने इमिडिएटली पैसे द्यायला हवेत किंवा त्याचा घर खर्चाला त्याला काही हातभार द्यायचे असंही आपण अझ्युम करूया, की नाहीये. तर हं, हं. हे 50,000 त्या मुलाने कसे इन्व्हेस्ट करायला चालू करावे? कारण 25 राइट. वर्षाचा आहे, तर परफेक्ट. त्याला मौज देखील थोडीशी करायची आहे. बरोबर. त्याला हेही लाँग टर्मचाही विचार करायचा आहे. सो आपण असा बरोबर. साधारण तेव्हा आमचं सगळ्यांना असं सजेशन असतं, की जे काही तुम्हाला लेट्स से टेक होम तुम्हाला ₹50,000 एक्झाम्पल, जे काही टॅक्स देऊन ₹50,000 टेक होम येतोय. तर मिनिमम 30% तुमचे सेव्हिंग व्हायला पाहिजे मिनिमम. म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्हाला काही खर्च असतील, जे काही सगळं तुम्ही मॅनेज करा. पण 30% तुमचे सेव्हिंग्ज हे सेव्हिंग म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. सो 30% ऑफ युअर टेक होम म्हणजे 50,000 चे 30% म्हणजे ₹15,000 त्याने इन्व्हेस्ट केले पाहिजेत स्टॉक मार्केटमध्ये. मग त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट मेजॉरिटी मी काय सजेस्ट करेन, कारण स्टॉक यंग असताना तुम्ही रिस्क घेऊ शकता.
जर जर तुम्ही मोठे होता, तुम्ही म्हणता की नको. पण तुम्ही जर यंग एज असताना तुम्ही ही जर थोडी रिस्क घेतली, आणि ह्याच्यात रिस्क म्हणजे कसं असतं, अभ्यास करून रिस्क घ्या ना. आपल्याकडे वेळ आहे. आपण घाई नको करूया फक्त. लेट से इफ दॅट पर्सन इज जस्ट 25 इयर्स ओल्ड एज, 1-2 वर्ष शिका. आजकाल फायनान्शियल मार्केटचे कोर्सेस आहेत, एनआयएचे कोर्सेस आहेत, शिका प्रॉपर, आणि मग इन्व्हेस्ट करा. आणि मग त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट ओपन करायला लागतं. आणि आजच्या काही झिरोदा एवढं फेमस एक चांगलं मी म्हणेन प्लॅटफॉर्म आहे, की याच्याकडे सगळ्या गोष्टी एवढ्या सुरेख अवेलेबल आहेत, की अकाउंट पण अक्षरशः क्विकली ओपन होतं. आणि चार्जेस कमी आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये तर प्रत्येक स्टॉकचा तो फायनान्शियल पण देतो, फंडामेंटल्स पण देतो, टेक्निकल्स पण देतो. तर त्या प्लॅटफॉर्मवरनं पण तुम्ही स्वतः तुम्ही स्टडी करा. पण माझं म्हणणं आहे की मिनिमम 30% ऑफ युअर टेक होम यू शुड इन्व्हेस्ट इन सम फायनान्शियल प्रोडक्ट्स. इफ नॉट फुल्ली इन स्टॉक मार्केट, मे बी स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, अँड मे बी इवन आय वुड सजेस्ट गोल्ड आणि सिल्वर पण, किंवा सिल्वर तरी ॲटलीस्ट, इफ नॉट गोल्ड. कारण गोल्डची आता बरीच रॅली झालेली आहे. पण गोल्ड इज ऑलवेज एक वेगळा, एक फिक्स काइंड ऑफ ते ॲसेट आहे, जे कायम ग्रो होतं. त्यामुळे गोल्ड सिल्वर म्हणजे मी ऑलवेज प्रपोज करतो लोकांना, गोल्ड सिल्वर आणि तुमचं म्युच्युअल फंड, आणि इव्हन डायरेक्ट स्टॉक मार्केट. डायरेक्ट स्टॉकमध्ये तुम्ही स्टॉक्स बाय करू शकता, बट आफ्टर प्रॉपर स्टडी. कोणाच्या सांगण्याने घेऊ नका, तुम्ही स्वतः तो स्टॉक स्टडी करा. कोणतरी सांगतो म्हणून घेण्यात काय पॉईंट नसतो. पण ओके, आपण स्टॉक कुठला घ्यावा किंवा त्याची निवड कशी करावी ह्याच्यासाठी काय, कशी आपण हे करू शकतो? वेल, आता हे हे कसं आहे माहिती आहे का, बेसिकली स्टॉक मार्केट पहिल्यांदा या माणसाने समजून घेतलं पाहिजे, व्हॉट इज स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट म्हटल्यावरती एक एनएससी आणि बीएससी आहे, बरोबर. तर एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर एनएससी वरती टॉप 50 स्टॉक जे असतात त्याला निफ्टी म्हणतात. आणि जर समजा एखाद्याला सुरुवातीच्या पिरियडमध्ये, इफ यू डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क, तो म्हणे की बा मला एफडी पेक्षा जास्त रिटर्न पाहिजे. सो व्हॉट इज माय, पहिल्यांदा तुझी रिक्वायरमेंट काय आहे. रिक्वायरमेंट इज, लेट से आय वॉन्ट टू अर्न मोर दॅन एफडी इंटरेस्ट. देन करेक्ट. गेम इज व्हेरी सिम्पल. मग निफ्टीचे जे स्टॉक्स आहेत, आता निफ्टी निफ्टी म्हणजे कसं बनते, जे एखाद्या म्हणजे आपल्या इंडियाचा तो बेंचमार्क इंडेक्स आहे. व्हॉट इज इंडियाज बेंचमार्क, इकॉनॉमिक बेंचमार्क म्हणजे काय. तर इंडिया चालवते, इंडियाची ग्रोथ आज कशी दिसली जाते. L&T, रिलायन्स, टाटा, अडानी, बरोबर. हे जे सगळे मेन, किंवा बजाज, बिर्ला, हे जे आपले बिग बिझनेस हाऊसेस आहेत, बरोबर. त्यांच्याशिवाय आज एकतरी काम होऊ शकतं का इंडियात. तुम्ही यू यू नेम एनी सेक्टर, एनी वर्क, यू विल फाइंड आयदर ऑफ दिस गाईज आर अटॅच. तुम्ही टेक्सटाईल इंडस्ट्री घ्या, फॅशन इंडस्ट्री घ्या, रिअल इस्टेट घ्या, इन्फ्रा घ्या, किंवा IT घ्या. तर हे लोक असणारच आहेत. मग तुम्हाला हे निफ्टीमध्ये समजा हे जे स्टॉक्स अवेलेबल आहेत, तर ह्यांचं, आणि ऍट द सेम टाइम यू हॅव टू ऑल्सो स्टडी देअर बॅलन्स शीट्स, की तुम्हाला लक्षात येतं की त्यांची इयर ऑन इयर ग्रोथ ही मिनिमम 15-20% इयर ऑन इयर ग्रोथ त्यांची चाललेली आहे, स्वतःच्या बिझनेसची ऍक्च्युअलमध्ये. किंवा प्रॉफिट किंवा इबिटा त्यांचा 10 ते 20% रेंजमध्ये असतो. मग अशा ज्या, म्हणजे दॅट अगेन डिपेंड्स ऑन द इंडस्ट्री व्हर्टिकल. म्हणजे IT मध्ये थोडा इबिटा जास्त असतो, वेअर मेटल इंडस्ट्रीमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये इबिटा कमी असतो, फार्मामध्ये परत थोडा जास्त असतो. सो ऑल दॅट मॅटर्स. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे, की जर एखाद्या ह्या अशा फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या ज्या आहेत, त्यात जर तुम्ही इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला गॅरंटेड एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळणार आहेत. आणि ऍट द सेम टाइम ह्याच्यात रिस्क काय, तुम्ही मला सांगा. एखादी बँक, वाटल्यास आपण न्यूज ऐकतो, ही बँक बंद पडली, ती बँक बंद पडली. पण तुला खरंच वाटतं का की L&T, रिलायन्स, किंवा टाटा, अडानी पण आता, भले करेक्ट. लोक काही बोलत असतील, पण आज एवढं मोठं अंपायर झालेलं आहे, ते बंद करेक्ट. पडेल का. पॉसिबल नाहीये. लाखो करोडो लोकांचे जॉब जातील. जेव्हा सत्तेवरती जेव्हा अशी वेळ आली, म्हणजे तुला बंद पडायची वेळ आली होती, बरोबर. तेव्हा गव्हर्नमेंटने काय स्टेप घेतल्या. दामोदरन सेबीचे आले पुढे, दीपक पारेख आले HDFC बँकेचे, आणि अच्युत कर्णिक नास्कॉमचे. आणि त्या तिघांनी मिळून कंपनीला वाचवलं, राईट. करेक्ट. बिकॉज दे नो की जर सत्यम जर तेव्हा बुडली असती, तर आज त्यावेळेला सत्यमकडे काहीतरी मला वाटतं 75 एम्प्लॉईज होते. ती जास्तीच मुलं होते. रस्त्यावरती आली असती. करेक्ट. सो नो गव्हर्नमेंट विल गोइंग मेक इट हॅपन, की बाबा हे जे मोठे बिझनेस हाऊसेस आहेत ते बंद पडतील, किंवा त्यांचं, आणि त्यांच्यासाठी त्यांच्या जे काही त्यांचे इश्यू असतील, गव्हर्नन्स काही कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इश्यू काही झाले, तर त्यासाठी सेबी आहे, RBI आहेत, हे सगळ्या गोष्टी ते मॉनिटर करतायत ना. त्यामुळे बरोबर. त्या कंपन्या तर बंद पडणार नाहीत. देन वाय यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन बँक.
शेवटी बँका काय करतात, तुम्हाला जे 8% इंटरेस्ट देतात ते एसबीआय कंपनी यात सगळ्यात जास्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. त्यांना गव्हर्नमेंटकडे मॅन्डेट असतं, की बाबा समजा एखादा स्टॉक पडतोय, एल-अँड-टी समजा उद्या पडतोय फॉर सम बॅड न्यूज, किंवा एल-आय-सी पडतोय. ते फोन करून सांगतात एसबीआयला, की बाय एल-अँड-टी और बाय येस बँकच्या केसमध्ये येस बँकला कसा वाचवला? एसबीआयने मोठे स्टॉक बाय केले ना. सो करेक्ट. शेवटी म्हणजे बँका काय करते, 8% तुम्हाला देते, 10% लोन देते, किंवा उरलेले पैसे असतात ते मार्केटमध्ये लावते. मग करेक्ट. बँका जर तेच करणार तर वाय नॉट यू? करेक्ट. करेक्ट. त्यामुळे फंडामेंटली चांगले स्टॉक्स घ्या. जर ज्याला सुरुवातीला गेम कळत नसेल स्टॉक मार्केटचा काय, स्टॉक घ्या, वेट अँड वॉच, आणि 1-2 वर्षाने बघा तुमचे मिनिमम 15% रिटर्न झाले असतील ते. आणि सगळे स्टॉक ना मिनिमम, म्हणजे तो पण तुम्हाला रिटर्न बघायचे मिनिमम 3 वर्षाच्या होरायझनवरती. कारण एखाद्या वर्षी मार्केट चांगलं चालतं, एखाद्या वर्षी मार्केट खाली येतं. सो यू हॅव टू करेक्ट. बॅलन्स आउट. असं नाही की दरवर्षी एल-अँड-टी 15-15% वाढेल, असं होत नाही. एखाद्या वर्षी 20% वाढेल, एखाद्या वर्षी 5% मायनस होईल, पुढच्या वर्षी परत 15% वाढेल. इट मार्केट वर्स लाईक दॅट. करेक्ट. मला आठवतंय की मी जेव्हा पहिले स्टार्ट केलेलं तेव्हा मला अशाच एक चांगला ॲडवाईस मिळालेला, की जर तुला इन्व्हेस्ट करायचं असेल, चांगली कंपनी बघायची असेल, तर जी कंपनी आज 20 वर्ष काम करते आणि तीच कंपनी आज 20 वर्ष पुढे काम करणार आहे याची तुला खात्री असेल, त्या एक्झॅक्टली. कंपनीमध्ये टाकायला काहीच हरकत नाही आहे ना. तर ऍब्सोल्युटली. हा एक साधारण एक फॉर अ लेमॅन ज्याला कळत नाहीये फायनान्सबद्दल, त्याच्यासाठी एक हा, पहिली स्टेप. त्याच्यासाठी पहिली स्टेप म्हणू शकतो आपण. आणि मग नंतर काय होतं, मग तेव्हा एकदा त्याला जेव्हा कळायला लागतं, की बाबा अरे आता मार्केट फॉलो करतो, पण इम्पॉर्टंट काय, नुसतं स्टॉक घेऊन बसून फायदा नाही. यू हॅव टू रीड द इकॉनॉमिक टाइम्स, यू हॅव टू फॉलो द न्यूज, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. नाहीतर काय होतं, की तुम्ही नुसते स्टॉक घेऊन बसाल, आणि इफ यू डोंट रिव्ह्यू युअर पोर्टफोलिओ, तर तो पण प्रॉब्लेम असतो. त्यामुळे जेव्हा तू इकॉनॉमिक टाइम्स वाचायला लागतोच, एखादा म्हणजे न्यू इन्व्हेस्टर किंवा न्यू म्हणजे नवशिका मुलगा, मग त्याला इंटरेस्ट निर्माण होतो. ते वाचता वाचता त्याला कळतं, की अरे ह्या कंपनीचे हे काही एक्सपान्शन प्लॅन्स आहेत, आपण हा ट्राय करूया का? मग ते आपोआप ती उत्सुकता चालू होते. बरोबर. आणि मग देन ही कॅन स्टार्ट टेकिंग द बेटर, थोडा थोडा रिस्क घेऊ शकतो तो. आधी आधी ब्लू चिप मध्ये नॉर्मली हे करावं. मग त्याला वाटलं की ह्या कंपनीचा काही चांगला प्लॅन दिसतोय, तर आपण थोडे शेअर बघून घ्यायला काय हरकत आहे. बरोबर. मग मग ह्या केसमध्ये अजून एक थोडंसं विचारायचं होतं, की हम्म. डायरेक्ट स्टॉक्सपेक्षा म्युच्युअल फंड्स हा बेटर ऑप्शन आहे का डायरेक्ट स्टॉक्सच चांगला ऑप्शन पडतो? नाही, ह्या हे बघा, दोन्हीमध्ये प्रोज अँड कॉन्स काय आहेत basically? दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे मेजर डिफरन्स असा आहे, की डायरेक्ट स्टॉक कोणी घ्यावे, की ज्याला मार्केट कळतंय, ज्याच्याकडे टाइम आहे, आणि जो मार्केटचे अपडेट्स टाइम टू टाइम, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की सकाळी 9 पासून रात्री 5 पर्यंत बघायची गरज आहे. पण ऍटलीस्ट ही इज कीपिंग अ टॅप ऑन डेली और वीकली बेसिस. दे शुड बाय स्टॉक्स डायरेक्टली. ओके. पण ज्यांच्या माहिती आहे की बाबा मला अजिबात वेळ नाहीये, आणि मला माझा बिझनेसमध्ये फार बिझी आहे मी, किंवा माझा नोकरीमध्ये जाम प्रेशर आहे मला. कारण होतं कसं, जेव्हा तुम्ही डायरेक्ट स्टॉक घेता ना, तुम्ही समजा एक एक्झाम्पल घ्या, एल-अँड-टी स्टॉक घेतला तुम्ही, व्हॉट एव्हर, लेट से फॉर नेमचे 3250 ला घेतला, 10 क्वांटिटी घेतली, आणि समाव तुम्ही नंतर बिझी झालात, आणि आठवडाभर काहीतरी बघितलंच नाही न्यूज, आणि एल-अँड-टीची काही त्या कंपनी बॅड न्यूज झाली, काय टॅक्स रेट झाली, किंवा कधी कधी असं काही मध्यंतरी एक केस झाली होती पॉलीकॅपची. तो स्टॉक मला वाटतं समथिंग अराउंड 5,500 वरून 1 वीकमध्ये तो स्टॉक 2800 पर्यंत आला होता. आणि समजा तुम्ही 5,000 ला घेतला असेल पॉलिकॅप, आणि 2800 ला तुम्ही तो बघितलाच नसेल, तर आयडियली यू मिस दॅट अपॉर्च्युनिटी. हम्म. लोकांनी 2800 मी माझ्या क्लायंटना सांगितलं होतं, आणि त्याने घेतले ते स्टॉक्स तेव्हा, त्यावेळेला, ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि नंतर तो स्टॉक विदिन 6 मंथ्स अगेन केम बॅक टू 5,000. करेक्ट. तर मग ते ॲव्हरेज काही संधी जाते. कसं असतंय बघा, कोणताही माणूस स्टॉक मार्केटमध्ये एकदम बॉटमला एखादी गोष्ट घेऊ शकत नाही, आणि टॉपला विकू शकत नाही. सो यू हॅव टू कीप फॉलोइंग द मार्केट, अँड यू हॅव टू कीप अ वॉच. हे जर जमत नसेल, तर म्युच्युअल फंड लोक घेतात. ते एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्याने एक डिसिप्लिन लागतो. आपले पैसे, जे काही आपले वाचवलेले पैसे असतात, ते त्यात ते बाईंग, कारण त्यामध्ये कसं आहे, फक्त बाईंग होत राहतं. करेक्ट. बाईंग, 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 आणि ओव्हर द इयर्स मग तो तुमचा कॉर्पस मोठा होतो.
पण तुम्ही त्याच्यामध्ये सॉरी हम्म, त्याच्यामध्ये देखील एक प्रश्न विचारायचा होता की म्युच्युअल फंड्स हम्म. जरी आपण हे केले तरी त्याच्यातही बरेच प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत. काही ग्रोथ फंड्स आहेत, काही डायरेक्ट फंड्स आहेत, काही फ्लेक्झी कॅप आहेत, मल्टी कॅप आहेत, स्मॉल. सो नवशिक्याने चालू कुठून करावं? नाही बघा, म्युच्युअल फंडच्या केसमध्ये नवशिक्याने बेसिकली जो त्याच्याबरोबरचा एखादा जो ऍडवायझर असेल किंवा फायनान्शियल ऍडवायझर, तो त्याला गाईड करेल. तर त्याने त्यात म्युच्युअल फंड थोडा गेम थोडा फार कॉम्प्लेक्स आहे. ॲज यू से देर आर सो मेनी स्कीम्स. त्यामुळे ते अनलेस यू हॅव दॅट काइंड ऑफ एक्सपर्टीज, इट इज नॉट इझी टू पिकअप विच स्कीम टू गो फॉर इट. तर ते बेसिकली ही शुड लिव्ह इट दॅट टू द फायनान्शियल ऍडवायझर. इक्विटी लिंक असतात, ते काही लिक्विड लिक्विड डेब्ट फंड असतात, त्यानंतर परत सेक्टर स्पेसिफिक असतात, आय टी फोकस असतात, त्यानंतर ग्रोथवाले असतात. सो ते कॉम्बिनेशन लोक करतात. टिपिकली बरेचदा काय करतात, समजा माझी 20,000ची एस-आय-पी असेल, तर त्याच्यामध्ये लोक 4 वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्याप्रमाणे ते करतात. ओके. सो जयंत सर, तुम्हाला परत एकदा विचारायचं आहे की आपण मगाचंच उदाहरण घेऊन परत पुढे आपण जाऊया. आपला यंग ग्रॅज्युएट आहे. अ, 50,000तले 15,000चं आपण नियोजन केलं. त्याच्याकडे तरी सुद्धा अजून 35,000 हातात उरतात. काय करायला हवं त्याने? आज 25 वर्षाच्या मुलाने काय करायला हवं? ओके, जर त्याच्याकडे अ, म्हणजे काहीच लायबिलिटी नसेल, तर डेफिनेटली 35,000 जर त्याच्याकडे असतील, तर पहिली गोष्ट म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट पार्ट तर झालाच 15,000चा. त्याच्या व्यतिरिक्त त्याने इन्शुरन्स हा एक मोठा सेगमेंट आहे, जे आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये, मी तर म्हणेन की नॉन अवेअरनेस आहे. लोकांना त्याविषयी सिरियसनेस नाहीये, माहिती नाहीये. आणि बरेचदा लोक म्हणजे म्हणतात ना, की ताण लागले की आपण पाणी हे करतो, हं. मागतो. तशा टाईपचं बेसिकली हॉस्पिटलायझेशन झालं की त्याला आठवतं बाबा आपला इन्शुरन्स नाहीये. तर त्यामुळे त्या मुलांनी सुरुवातीलाच यंग असताना टर्म इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम ह्या दोन्ही गोष्टी काढल्या पाहिजे. जर तुमच्या कंपनीने तुमचा मेडिक्लेम नसेल घेतला, तर टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ह्या दोन गोष्टी काढणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यातला एक 5-10 हजारचा पोर्शन त्याने 10,000 पर्यंत मेडिक्लेम मध्ये गेला, इन्शुरन्स गेला तरी चालेल. उरलेला पोर्शन मी म्हणेन की he should explore few more options of investments, like maybe रिअल इस्टेट, लँड. थोडे ते ऑप्शनला कॅपिटल फार जास्त लागतं, पण ते त्याच्यात पण आजकाल भरपूर स्कीम्स येतात, की बाबा सुरुवातीला फक्त एवढेच द्या, आणि पण तो लॉंग टर्म बेट म्हणजे. पण ते नसेल बरोबर. जमणार, ते थोडं लोकांना कॉम्प्लिकेटेड वाटतं. तुम्ही डिजिटल गोल्ड घ्या, डिजिटल सिल्वर घ्या. डिजिटल सिल्वर तुम्हाला 5,000 3,000 पासून मिळायला लागतं. आज 1,00,000ला गोल्ड गेलेलं आहे. तर 1,00,000चं तुम्ही असा विचार करा, दर महिन्याला 5,000चं हे केलं. प्लस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण टाका. असं करून तुम्ही तुमचे ₹35,000, ती ₹35,000-6,000 तुम्ही बायफरेट करू शकता. म्हणजे एस-आय-पी करा. 10,000ची एस-आय-पी करा. बिकॉज एस-आय-पी इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. त्याने एक कॉर्पस बनेल तुमचा. डायरेक्टमध्ये टाका, अँड देन त्याने होईल काय, डायरेक्ट मधले पैसे वाढतायत की एस-आय-पीचा कॉर्पस वाढतोय, आर-ओ-आय, ह्याची त्याला स्वतःला कंपॅरिझन करता येईल. हं. मग पुढे डाऊन द लाईन जेव्हा 3 वर्षाने किंवा 5 वर्षाने तो कम्पेअर करू शकतो, की बाबा मी स्टॉक मार्केटमधले जे पैसे प्रॉफिट बनवले, ते मी खर्च केले, वेळेस करेक्ट. इथे माझे वाढत गेले. हा एक डिफरन्स बरोबर. असतो. कारण स्टॉक जेव्हा तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता ना, तुम्हाला टेम्प्ट होतं, अरे यार मस्त 20,000ला स्टॉक घेतला होता, 30,000 मिळाले, 50% प्रॉफिट झाला, पण ते ₹10,000 आपण उडवून टाकतो. यंग एजमध्ये बरोबर. जरा थोडा आपला हात पण ढिला असतो. पैसे आले की आपण चला बाबा काहीतरी मस्तपैकी जाऊन एखादा चांगला शॉपिंग केलं, किंवा मित्रांबरोबर जाऊन पार्टी केली. ते बट नॅचरल आहे, यंग एज असल्यावरती त्या गोष्टी होतात. तर त्यामुळे एस-आय-पीचं डिसिप्लिन पण आवश्यक आहे. करेक्ट, करेक्ट. सो अगेन आपण इन्शुरन्सबद्दल बोललो, आपण स्टॉक्स, इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललो. मेडिक्लेम हा एक खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. अ, ह्या हा सगळा तुम्ही इलिट्स कॅपिटलमध्ये तुमच्या ज्या क्लायंट्स आहेत त्यांना हा सगळा पोर्टफोलिओ मॅनेज करून देता का? फक्त काही स्पेसिफिक गोष्टींवरती तुम्ही फोकस करता? तुमचा तुमच्या ह्याच्यामध्ये कसा हे असतो, बॅलन्स असतो? वेल, आता जेव्हा आम्ही इलिट्स कॅपिटल कंपनी जेव्हा चालू केली 5.5 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही फक्त एकच प्रोडक्ट, म्हणजे हेज फंड म्हणून एक प्रकार आहे.
त्या पद्धतीने आम्ही चालू केली. आम्ही दुसऱ्या कुठच्याही आमच्याकडे ऑप्शन नव्हता. आणि एक हेजिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे, जो सुरुवातीला लोकांना कळत नव्हता किंवा आजही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये व्हॉट इज हेजिंग. तर हेजिंग इज काय आहे, एक प्रकारचा मार्केटचा इन्शुरन्स आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं की इन्शुरन्स कसा इम्पॉर्टंट असतो, तसंच मार्केटमध्ये मला लॉस नाही व्हायला पाहिजे, हे हेजिंग स्ट्रॅटेजी तुला अश्युअर करून देते. आणि आम्ही अशा पद्धतीने काम करतो ज्याने क्लायंटचे कधीच पैसे कमी होत नाहीत, ते ऑलवेज दर महिन्याला ते पैसे वाढतात. हे सांगितलं तर लोकांना अरे खोटं वाटायचं. पण आता आमचं जे हेज फंड आहे तो एवढा स्टेबल आहे की ज्याच्यामध्ये आम्ही गेले 5 वर्ष कन्सिस्टंटली लोकांना सिस्टमॅटिक साधारण दीड ते पावणे प्रॉडक्ट टक्के आम्ही रिटर्न्स त्यांना पर मंथ. रेकमेंड ऑलवेज करतो. आणि आजकाल आता लोकांना मला विचारायला लागले, अरे मग तुम्ही इन्शुरन्स नाही करत का? मग आता आम्ही टर्म इन्शुरन्स पण एक प्रॉडक्ट त्यांना त्यांचे सांगतो की तुम्ही टर्म इन्शुरन्स चालू घ्या तुमच्याकडे नसेल तर. मेडिक्लेम घ्या. मेडिक्लेम तर आम्ही सगळ्यांनाच सांगतो घ्या म्हणून. पण माझ्याकडे जे क्लायंट्स आहेत ना, ते बऱ्यापैकी मॅच्युअर्ड मॅच्युअर्ड डेटाबेस क्लायंट्स. आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी झाल्या असतात. त्यामुळे मी तो कधी प्रॉडक्ट पिच नाही केलं. पण समोरून कोणी विचारलं तर मी त्यांना सांगतो की बाबा हा नक्की घ्यायला पाहिजे. वाय नॉट, यू मस्ट टेक इन्शुरन्स मेडिक्लेम. तर ते मी त्यांना सजेस्ट करतो. एस-आय-पी म्हणाल तर मी त्याच्या अजूनपर्यंत आम्ही चालू नाही केलेले ते. कारण ते करणारे बरेच लोक आहेत मार्केटमध्ये, म्युच्युअल फंड भरपूर लोक आहेत. सो आय रिकमेंड देम टू मे बी दे कॅन स्टार्ट विथ देम. और अजूनपर्यंत आम्ही नाही चालू केलंय म्युच्युअल फंडचं. बट दे डू विथ प्रत्येकाचा कोण ना कोणतरी म्युच्युअल ॲडवायझर असतो. पण आमचं प्रोडक्ट थोडं वेगळं आहे, हटके आहे. आणि म्हणून मग लोक आमच्याकडे त्याविषयी जास्त इन्व्हेस्ट करतात. स्टॉक्सबद्दल बोललो, आपण म्युच्युअल फंड्सबद्दल बोललो, टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेमबद्दल बोललो. पण आय थिंक एक आपण ओघाओघात गोल्ड आणि सिल्वरचा विषय तर घेतला, पण कमॉडिटीज मार्केटबद्दल आपण तसं थोडंसं टचअप पण केलेलं नाही. आणि आय थिंक फॉर समबडी जो नवीन जॉईन करतो किंवा नवीन मार्केट्समध्ये येतोय, त्याला ह्याची क्युरिओसिटी जरी असेल तरी त्याने त्याच्यात यावं नाही यावं ह्याचं थोडंसं मार्गदर्शन घेऊया आणि आपण थोडंसं त्याच्यावरती एक प्रकाश द्याल तर. ओके. सी बेसिकली कमोडिटी मार्केटमध्ये मी स्वतः फार काही ट्रेडिंग किंवा फार इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात केली नाहीये. पण मी कमोडिटी मार्केट ट्रॅक करतो ॲज अ गाईड म्हणून किंवा ॲज गायडन्स. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कमोडिटी मार्केटमध्ये स्पेशली क्रूड ऑइल म्हणा किंवा गोल्ड, सिल्वर हे रिव्हर्स ग्राफमध्ये चालतात. आणि याचं रिलेशनशिप तुमचं US डॉलरशी असतं. आणि मग त्याचं रिलेशनशिप तुमचं इंडियन स्टॉक मार्केटशी असतं. बिकॉज फायनली आपल्याकडचं जे मार्केट आहे ते प्युअरली आजही एफ-आय ड्रिव्हन आहे. म्हणजे काय, जेव्हा डॉलर्स जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये इंडियामध्ये येतात, पंपिंग होतात, तेव्हाच फक्त मार्केट वाढतं. पण जेव्हा जेव्हा ते डॉलर्स पुल आउट होतात, ओके, तेव्हा आपली करन्सी डेप्रिशिएट होते. इंडियन करन्सी डेप्रिशिएट होते. आणि ती डेप्रिशिएट का होते, त्याच्या मागे हे सगळे जिओपॉलिटिकल टेन्शन्स असतात. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे युक्रेन वॉर गेले आता 3 वर्ष युक्रेन वॉर चाललंय. मग त्या पिरियडला ऑइल प्राइस शूटअप झाल्या. मग त्याच्यानंतर मग जेव्हा अशी काही युद्ध सदृश्य परिस्थिती येते ना, तेव्हा नेहमी जी ओल्ड अँड प्रूव्हन ऍसेट क्लास आहेत, लाईक गोल्ड, सिल्वर, लॉट ऑफ पीपल देन टेक आउट द मनी फ्रॉम द इक्विटी अँड दे पुट मनी इन गोल्ड, सिल्वर. आणि म्हणून तुम्ही बघाल तर गेल्या अ, 1-1.5 वर्षामध्ये गोल्ड आणि सिल्वरमध्ये रॅली आली. आणि हे ऍक्च्युली हे कम्प्लीट फायनान्शियल मार्केट हे सायकलिक असतं. त्यामुळे इट्स व्हेरी रेअर. म्हणजे 10 वर्षामध्ये एक दीड वर्ष असं होतं की बुल मार्केट पण चालतंय, गोल्ड मार्केट पण चालतंय, बुलियन पण चालतंय तुमचा. दॅट हॅपन्स व्हेरी रेअरली. पण अदरवाईज ह्या सगळ्या सायकल्स, जेव्हा गोल्ड चालतं तेव्हा मार्केट चालत नाही. जेव्हा मार्केट चालतं तेव्हा मे बी क्रूड ऑइल चालत नाही. क्रूड ऑइल चालतं ते गोल्डला पुश करतं डाऊन. असं सगळं चालू असतं. सो दीज आर ऑल एकमेकांशी लिंक्ड त्यांचे चार्ट असतात. आणि ते आम्ही फक्त गायडन्स म्हणून मी स्वतः बघतो. मी स्वतः त्यात जास्त नाही करत, कारण ते इट्स व्हेरी हाय रिस्की. आणि परत ते 24 अवर्स आहे, मोर ऑर बरोबर. लेस. म्हणजे तुम्हाला क्रिप्टो करन्सी घ्या, आता जे नवीन आलेले त्याविषयी आपण बोललो नाही. पण हे सगळं ही जी सगळी मार्केट्स आहेत ना किंवा फॉरेक्स वगैरे, तुम्हाला कंटिन्युअस बघत बसायला लागतं एकदा तुम्ही ट्रेडिंग मेंटॅलिटीमध्ये गेलात तर. तो म्हणून आम्ही बरोबर. त्याच्यापासून बऱ्यापैकी लांब राहिलोय. आपल्याला स्वतःचं थोडं पर्सनल लाईफ पण पाहिजे. किंवा US मार्केट म्हटलं तर रात्री 8 नंतर बघायला लागतं. सो आय अवॉइड दॅट. पण करेक्ट. आय फॉलो द चार्ट. ओपन झालं की बघतो थोडंफार काय क्लोज चाललाय, थोडंफार चार्ट असतात त्याचे लावलेले. बट ट्रेड नाही करत. आत्ता आपला बोलता बोलता क्रिप्टोचा उल्लेख आला आणि हम्म.
थोडंसं मी एक गंमत म्हणून सांगतो, की म्हणजे माझ्या ज्युनियर्स ऑफिसमध्ये येतात. त्यांना पगार मिळाल्यानंतर मी सांगतो, की "बाबा ठीक आहे, हम्म. इन्व्हेस्ट कर थोडंसं ह्या कंपनीमध्ये बघ, इकडे पैसे टाक." सो "नो, नो, आय डोंट इन्व्हेस्ट इन कंपनी, आय इन्व्हेस्ट इन बिटकॉइन." आय सेड, "यार, तुला जी कंपनी आज 50 वर्ष चालली, त्या कंपनीवरती भरोसा नाही आहे, की ती आज वर जाईल की खाली जाईल. पण तुला आज ज्या गोष्टीच्या पाठी काही सॉव्हरेन बॅकिंग नाहीये, त्या बिटकॉइनमध्ये तुला पैसे टाकायला तू अगदी रेडी आहेस." अशा मुलांना तुम्ही काय ॲडवाइस द्याल किंवा कसं आपण रादर ह्याच प्रश्नाने आपण या विषयाच्या शेवटाकडे येऊया आपण. नाही, कसं आहे ऍक्च्युली, शेवटी बिटकॉइन हे म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसेट क्लास नाहीच आहे, आणि इट्स क्रिएट क्रिएट झालेली करन्सी आहे. आणि ते त्याच्यात कसं झालं माहितीये का, ती क्रिएट होत गेलेली आहे आणि मोठमोठे प्लेयर त्यात येत गेले, आणि तो कंटिन्यू अप ट्रेंड होत राहतो. त्याने विकले की तो डाऊन होतो. त्याला काय ट्रेंड म्हणजे ट्रेंड वन साइड चालतो तो. त्यामुळे ते लिक्विडिटी वाटतं यंग मुलांना. कारण बाबा, एंट्री घेतली तेव्हा लेट से 70,000 होता. तो 1,00,000 गेला. आणि आणि त्यात कसं आहे, 24 अवर्स आहे ना. बाकी हम्म. सगळे आहेत ते 8 तास किंवा 6 तास मार्केट चालतं. हे 24 असल्यामुळे आणि नॉनस्टॉप आहे ते. त्यामुळे कंप्लीट जे सॉफ्टवेअर ड्रिव्हन आहे. त्यामुळे त्या मुलांना त्याच्यामध्ये एक्साइटमेंट वाटते. आणि आज ती एक्साइटमेंट आहे, पण ॲट द सेम टाईम आता बिटकॉइन, येस, बिटकॉइनमध्ये तुम्ही म्हणा, इफ यू आस्क मी, बिटकॉइन ज्या पद्धतीने ग्रो होत आहे, कदाचित इट्स व्हेरी डिफिकल्ट. बिटकॉइन काही झिरो होणार नाही, किंवा बिटकॉइन काही पडणार नाही, ते बंद होणार नाही. पण त्याच्या नादी लागून जेव्हा तुम्ही दुसरे दुसरे क्रिप्टो करन्सी घेतात ना, त्या भरपूर केसेस झालेल्या गेल्या 4 वर्षात. ते कॉइन्स किंवा ते टोकन्स डिलीज झालेत. त्यामुळे अगेन तिकडे तोच रूल आहे, की मगाशी सांगितलं ब्ल्यू चिप जे एल-एन-टी, रिलायन्स, गोदरेज वगैरे आहेत, तसं हा बिटकॉइन जो आहे, हा क्रिप्टोमधला एक नंबर आहे. ओके, तो गोल्ड किंग आहे. स्टँडर्ड. तर तो कायम राहणार आहे. त्याच्यामध्ये खरं आता मला मला वाटतं त्यात इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही आजही. कारण तो जेव्हा खाली गेला की ॲव्हरेज करा, आणि तो काही बंद होणार नाहीये. पण नवीन-नवीन देतात ना, की बाबा आपण पण बिटकॉइनसारखं ट्राय करू. ते बऱ्याच स्टोरीज फसलेल्या आहेत. त्यामुळे तिथे ते लाईक पेनी स्टॉक सारखं असतं. मग लोकं आपल्याला, बाबा माझ्याकडे ₹10,000 आहेत. मग लोकं ₹10 अ, 1000 1000 स्टॉक घेतील. पण त्यांना हे कळत नाही की ₹1000 10 स्टॉक घेणं जास्त लॉजिकल आहे. सो इट इज लाइक दॅट बेसिकली. त्यामुळे त्यांनी बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. पण जपून एकदम. म्हणजे एकदम डायरेक्ट उडी नाही मारावी. आपल्याकडे एक ₹10,000 ₹20,000 म्हणजे तुमचं जर ₹1,00,000 अ, असतील, त्यातले मी तर म्हणेन 5,000-10,000च टाकावे. नॉट म्हणजे पूर्ण लार्जर पोर्टफोलिओचं चंक. साधारण 5 नाही, ते नाही. 10% 5 ते 5. ठीक आहे. ओके. जयंत सर, तुम्ही आज आलात, इतकं चांगलं मार्गदर्शन आम्हाला दिलंत. आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. अ, असेच तुम्ही आमच्याकडे येत राहा, आम्हाला चांगल्या चांगल्या विषयांवरती असंच आम्हाला मार्गदर्शन देत राहा. सो थँक नाही, यू व्हेरी मच फॉर कमिंग टुडे. थँक्यू ओमकार सर, आणि थँक्यू ब्राह्मण सेवा संघ. तुमच्यामुळे आपल्याला आज जरा या मंचावरती काही चर्चा करायला आली. फार मजा आली. वन्स अगेन थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक यू. थँक यू.